गोवा बनावटीच्या मद्यांच्या बाटल्यांना बनावट लेबल्स लावून महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या गडिंग्लज पथकाने पर्दाफाश केलाय। सांगली जिल्ह्यातील कोणेकर व सोलापूर परिसरात छाप्यादरम्यान ही माहिती समोर आली आहे। अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागात कोल्हापूर विभागाचे उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली। या प्रकरणाची अधिक माहिती अशी की 23 मे रोजी गडिंग्लज चंदगड रोडवर नेसरीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या प्रकाश बळीराम चव्हाण राहणार कोणेकोनूर व अनिल विकास सोलनकर राहणार माडग्याळ जिल्हा सांगली या आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या मद्यांचे 16 बॉक्स व वाहन असा 6,54,520 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गडिंग्लज न्यायालयात त्यांना हजर केला असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असताना आरोपी प्रकाश चव्हाण यांच्या कोणेकोनूर तालुका जत येथील हॉटेल जान्हवीमध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला। या ठिकाणी विविध ब्रँडच्या 32 बाटल्या बनावट लेबल्स बाटल्यांच्या टोपणावर लावण्यासाठी युनायटेड स्पिरिट लिमिटेड बारामती फॉर महाराष्ट्र असे लिहिलेले 500 स्टिकर आढळून आले। अधिक चौकशीमध्ये हे स्टिकर सोलापूर इथल्या संजय मुळावकर यांच्याकडून घेतल्याचं त्यांनी सांगितलं। तर संजय मुळावकर याने विलास विठ्ठल पोतू यांच्याकडून घेतले असं सांगितलं। तर गोवा बनावटीचा मद्यसाठा गोवा इथल्या वसंत मलिक यांच्याकडून घेतल्याचं समोर आलंय। या कारवाई दरम्यान बनावट लेबल्स लावून मद्य विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। आतापर्यंत 6,86,640 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात आणखी आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे। सेप्सिल सिम्पली पॅकेजिंग सेप्सिल मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड मॅन्युफॅक्चरर ऑफ पॅकेजिंग मशीन्स ऑफिस G135 MIDC नियर टेलिफोन ऑफिस गोकुळ शिरगाव कोल्हापूर फॅक्टरी D56-2 नियर घाटगे पाटील इंडस्ट्रीज कागल हातकणंगले 5 स्टार MIDC कोल्हापूर कॉन्टॅक्ट 9321202112।